संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने घर घर संविधान उपक्रमांतर्गत येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन करण्यात आले। अमरावती उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले। तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यासह संविधान चित्ररथाचाही शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग माया केदार या होत्या, तर उद्घाटक म्हणून एसडीओ अनिल भटकर यांची उपस्थिती होती। यावेळी डॉक्टर सुभाष गावंडे, विजय लोखंडे, राजेंद्र जाधवर, प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे आदी उपस्थित होते। उद्घाटनपर भाषणात एसडीओ अनिल भटकर म्हणाले की भारतीय संविधान म्हणजे केवळ कायद्याचा ग्रंथ नव्हे, तर लाखो वंचितांच्या आशेचा दीपस्तंभ आहे आणि त्याचे निर्माते विचारांचे महासागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। आपल्याला माहित आहे की संविधान अंगीकृत करून जवळपास 75 वर्ष झालेले आहे आणि 75 वर्षापासून संविधानावरच भारताचा कारभार हा चालतो आहे, कळत नाही ना। हे सर्व 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान हे स्वीकृत केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी सुरू झाली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि संविधान निर्माण करताना संविधानाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला। संविधान सभेत कोण कोण होतं, कोणी कोणी काम केलं, कसं केलं आणि संविधानामध्ये कुठल्या कुठल्या देशाचे कुठले आदर्श असलेल्या गोष्टी घेतल्या गेल्या आणि संविधान निर्माण करून भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा, प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक भाषेचा या सर्वांचा विचार करून एक सर्वसमावेशक असा एक कायदा तयार केला, त्याला आपण भारतीय संविधान म्हणतो। आणि हे संविधान तुमच्या आमच्यासाठी हे दुसरं काही नसून एक भारताची जीवन पद्धती कशी चालावी, भारताचा कारभार कसा चालावा, प्रशासनिक बाबी कशा असाव्या, प्रशासनिक बाबी कशा असाव्या, राजनैतिक बाबी कशा असाव्या, शासन कसं चालावं, या सगळ्या गोष्टीचा उपाय या ठिकाणी केला जातो। प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदीचे महत्त्व स्पष्ट केले। पण जो आहे तो आपल्याला बदलायला हवा आणि हे खूप आवश्यक आहे। म्हणजे बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं आहे, त्यासोबत अनेक सहकारी होते, परंतु बाबासाहेबांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण की जी आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, त्याकडे मान्य करावेच लागेल। आपण आज जे काही जगतो आहे, कसं जगायचं आणि कसं जगवायचं, राजा कसा असावा आणि जनता कशी असावी, स्वातंत्र्य दिलं पण त्याचबरोबर स्वराज्य होऊ नये याकरता योग्य नियम, योग्य कायदे सुद्धा निर्माण केले गेले। इतकी प्रभावी आणि इतकी सुंदर घटना आणि या घटनेचे घटनाकार बाबासाहेब यांना मनपूर्वक पुन्हा एकदा अभिवादन करते। ही घटना निर्माण करताना आपण बघितलेलं आहे की घटनेमध्ये अनेक तत्व, अनेक प्रगत देशांकडून, अनेक विकसित देशांकडून काही तत्व घेतल्या गेलेली आहेत। त्यात मूलभूत कर्तव्य आहेत, मूलभूत अधिकार आहेत, सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे, केंद्रीभूत राज्यघटना आहे, अनेक तत्व जी आपण प्रगत देशांकडून घेतली। लक्षात घ्या, हे एक एक तत्व एकेका राष्ट्राकडून घेतल्या गेलं आहे आणि ही सगळी तत्व एकत्र आणून अतिशय सुंदर असं मिश्रण म्हणजे आपलं भारताचं संविधान हे एकत्र केलं गेलं आहे। एका राष्ट्राकडे एक फक्त तत्व आहे आणि ते देश आज इतके प्रगत आहेत, आपल्याकडे ही सर्व तत्व आहेत आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते अर्थातच बाबासाहेबांना जाते। इतकी सुंदर घटना आपल्याकडे असताना आपल्याकडे काय नेमकी कमतरता आहे की आपण आज थोडे मागे पडलो आहोत, याचं खरंच अभ्यास करण्याचं म्हणजे आवश्यकता आहे। आणि विशेषतः ही अपेक्षा मॅक्झिमम जी आहे ती अर्थातच विद्यार्थी या घटकाकडून जास्त आहे। त्यांनी संविधान वाचावं आणि मी तर म्हणते की खरंच शासनाचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते की या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारताची संविधानाची प्रास्ताविका घरोघर पोहोचवली जाते आहे आणि त्यानिमित्ताने का होईना पण अनेक जणांना जे प्रास्ताविकच माहिती नाही ते प्रास्ताविक बऱ्याच जणांना वाचायला मिळते, बघायला मिळते, ते जाणण्याची संधी मिळते। किमान हे प्रास्ताविक वाचण्यापासून तुम्ही आजपासून सुरुवात करा, प्रत्येकाने संविधान वाचलं पाहिजे, ते जाणून घेतलं पाहिजे। कारण म्हणजे इतकं जे आपण म्हणतो की इतकी महत्वाची हा जो ग्रंथ आहे त्याला तुम्ही ग्रंथ म्हणा, त्याला तुम्ही कायद्याचं पुस्तक मात्र केवळ म्हणू नका, तर हे तुमचं म्हणजे विचारसरणी कशी असावी, आचार कसे असावे, राज्य कसं असावं,
मनुष्य कसा असावा, समाज आणि राष्ट्र ही मोठी जी विचारधारा आहे तीच एकत्र जुंपण्याचं जे कार्य आहे, एकत्र घडवण्याचं कार्य जे आहे ते संविधानामार्फत केलं गेलेलं आहे. आपण संविधानामध्ये बघितलंय की अनेक जी तत्व घेतली गेलेली आहेत ही तत्व अशीच उचलून लगेच आपल्या संविधानामध्ये घेतली आणि संविधान बनणं असं नाही. त्याकरता अथक परिश्रम, अथक अभ्यास, जिद्द, चिकाटी वृत्ती आणि अभ्यास वृत्ती हे आपण जर बघितलं तर, आणि यातला एक जरी गुण आपण घेतला विद्यार्थी म्हणून तर खूप आपलं आयुष्य जे पुढचं आहे ते सुकर होण्याकरता मदत होईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून सामूहिक शपथ घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी या रथासोबत मार्गक्रमण करत घर घर संविधान उपक्रम राबविण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले, तर राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले आणि सरिता बोबडे यांनी आभार मानले. भारतीय राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.